समय मुंबईच्या बिनधास्त बोला या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण आता आहोत बीडीडी चाळीमधल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये। या ठिकाणी असलेल्या महिलांना मला पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारायचा आहे की 3,500, 4,500, 5,000 रुपये सगळे तुमच्या पगारामधून कापले जातात। प्रत्यक्षामध्ये पोलीस खात्यातर्फे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला फक्त 18 रुपये घराच्या मागे भरले जातात। या उरलेल्या रकमेचं काय व्हावं असा आता प्रश्न पडलाय। काय नाही, आमच्या रूम आमच्या नावावर चौकशी करावी। हा आदर्श घोटाळा आहे, त्याच्या परत हा पोलिसांचा घोटाळा आहे। पोलिसांचाच घोटाळा उघडकीला बाहेर येणार तर आम्ही पोलीसवाले दुसरे काय करणार आहे? रात दिवस पोलीसवाली दुट्या करतात, रातना दिवस मरतात, तिथे हटॅक येतात, काय होतात कामावर, त्याच्यावर कुणाचं दुर्लक्ष नसतं। या पोलीसवाला दुसरा भरती उतरला की म्हणते ते ना कोण आमदार का खासदार का कोण मुख्यमंत्री कोणी हे करत नाही। आणि ही पीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही रूम नावावर करून दिल्या, त्या ह्याच्या रूम नावावर सगळ्यांच्या रूम नावावर करून दिले त्या, पण पोलीसवाल्यांच्या रूम नावावर करत नाही। ते काय आता रिटायर झाल्यावर 80-85 वर्षी जाऊन काय खड्डा खांदायचा आहे का गावाला डाळिंब लावायची, पण पाऊस पडत नाही येळेवर। उन्हाळ्यात पाऊस पडतोय तर हिवाळ्यात पाऊस पडतोय। हाय पावसाचा तरी टाइम माणसावर आणि घटकाचा भरवसा या पावसाचा पण आहे। ह्या आम्ही म्हातारं झाल्यावर आम्ही कुठं जायचं? मुलं बाळ आमची म्हणते काय कमवून ठेवलं तुम्ही? हा आमचा सगळा फंडातला पैसा हा या लोकांनी सगळा गोळा केला। तेच आमच्या जवळ 1-1 लाख 2-2, 4-4 लाख दिला तर मुलाबाळांचे लग्न यावं तर केली असती। कुणाची पोरगी आहे, कुणाचा पोरगा आहे, कुणाला जागा तारा नाही, कुणाचे शिक्षण थांबलं। या त्या अशा पिवळ्या बिल्डिंग करून दिल्या, त्या फंडातला पैसे काढून शिल्लक काळे होते। उद्या पाऊस पडला की परत काळे होते त्या। ही लोक सगळा घोटाळा चाललाय, ह्याच्यामध्ये काहीही नाही। हा सर्व संताप आहे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींचा, आणि तो साहजिक आहे कारण तो सात्विक संताप आहे, त्यांचं रक्त जळत आहे आणि म्हणून हा आर पाटलांना प्रत्येक जण प्रश्न विचारतोय। या ठिकाणी या प्रश्नावरती अनेक वर्षापासून जे काम करतायत ते दीपक पाटील आपल्याबरोबर आहेत। मला तुम्हाला विचारायचं आहे की 18 रुपये पोलीस खात्यातर्फे भरले जातात सरकारकडे, प्रत्यक्षात 4,500 रुपये कापले जातात। सरकारने एक तर वरचा जो फरकेचा रक्कम आहे 4,500 रुपयामधून 18,000 रुपये वजा करून जी उरलेली रक्कम निघते ती व्याजासकट आत्ता परत करावी, नाहीतर राहती घरं यांच्या नावावर केली पाहिजेत। काय तुमची इतक्या वर्षाच्या संघर्षानंतरची अपेक्षा आहे? मुळामध्ये तुम्हाला बिंदास बोलला मी पहिल्या शुभेच्छा देतो। आज तुमची पहिली ओपनिंग तुम्ही केलेली आहे। तुमच्या माहितीप्रमाणे सहारा समय चौपालनी हा विषय शमशादनी एकदम जोरदार लावला। सुरुवातीला एकदम असं झालं होती की अक्षरशः इथे कोण बघत नव्हतं या विषयावर। पोलिसांच्या पत्नी 4-5 वर्ष झाले केस न्यायालयात लढत होत्या। सुनील राणे मुंबईचे सरचिटणीस भाजपच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे आंदोलन सुरू केलं, पण आम्ही कुठेही आमच्या पक्षाचा गवगवाट सुरू केला नाही। ज्यावेळेला सुरुवातीला ह्या विषयामध्ये पडलो त्यावेळेला एक RTI आम्ही टाकला। RTIतून अशी माहिती हे झाली की भाडेमाप तत्वावर पोलीस कमिशनरच्या नावे हे खोल्या नावावर झालेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या घरामध्ये जर स्वतंत्र मीटर असेल तर त्यांना 2 रुपये प्रति महिना, आणि जर गव्हर्नमेंटचं मीटर असेल त्याच्यामध्ये तर 12 रुपये, म्हणजे 12 + 2 असे 14 रुपये यांच्या पगार, म्हणजे यांना घर भाडं होतं। आणि त्याच्यामध्ये PWDने लिहून दिलं आहे की 1981 पासून हे घर भाडं ह्यांना मिळालेलं नाही, गृह खात्याने पैसे कापून घेऊन सुद्धा। त्याचा याच्यावर असा परिणाम झाला की 1981 नंतर ह्या बीडीडी चाळीमधल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी जो लढा दिला आहे तो खरोखर त्यांना एक सलाम केला पाहिजे। झोपडपट्टीपेक्षा पण बिकट अवस्था, कारण PWD मेंटेनन्स करत नव्हती, स्वतःच्या पैशातून एवढे पगार जाऊन सुद्धा त्याची वाच्यता सुद्धा हे सरकार करत नव्हतं। आणि आज कमिशनरांनी जे पत्र पाठवलं मी नक्कीच त्यांचं स्वागत करतो। हा विषय विधानसभेला बाळा नांदगावकर, योगेश सागर, एकनाथ खडसेंनी लावलाय, पण ह्याला सुरुवात तुम्ही केली आणि सरकारलाही चांगली आज हनुमान जयंती निमित्त चांगली देव सद्बुद्धी देव, आणि ह्या 10 ते 15 दिवसामध्ये याच्यावर सरकारने निर्णय घ्यावा, नाहीतर आता ह्या महिला ही झलक आहे, याच्यानंतरची आंदोलनं ही उग्र आंदोलनं आम्ही करायचा सरकारला एक इशारा देऊ। सरकारला इशारा दिला जातो या ठिकाणी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या महिलांतर्फे की यानंतरच्या येणाऱ्या काळामधली आंदोलनं ही अत्यंत उग्र स्वरूपामध्ये केली जातील। आणि आज हनुमान जयंतीच्या दिवशी योगायोगाने ही घटना घडते आहे। सत्ताधीशांनी आर पाटलांनी वेळीच जागं व्हावं, नाही तर सत्तेची ही लंका जळून जायला फार वेळ लागणार नाही। आत्ता वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची। या ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत या भागामध्ये उरलेल्या आणखीन काही समस्यांवर चर्चा करण्यासाठी।